नमस्कार. माझे नाव प्रमोद केशव मोरे, कार्यकारी अभियंता, पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण विभाग. यंदा गणेशोत्सव 2024 हा पर्यावरणपूरक होण्यासाठी माननीय केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व माननीय उच्च न्यायालय यांनी वेळोवेळी निर्देशनं दिलेले आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक नागरिकांनी, मूर्तिकारांनी, विक्रेता यांनी पी-ओ-पीचा साठा न करता किंवा विक्री न करता फक्त केवळ आणि केवळ पर्यावरणपूर्वक मातीच्या मूर्ती, शाडूच्या मातीच्या मूर्तीचा साठा करावा व त्याची विक्री करावी व नागरिकांनी देखील तेच खरेदी करावेत. सन्माननीय आयुक्त महोदया यांच्या निर्देशानुसार यंदा नागरिकांना व मूर्तिकारांना आपण मोफत शाडूच्या माती उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आतापर्यंत जवळजवळ 60 लोकांनी मातीच्या गोण्या घेऊन गेलेल्या आहेत. ज्यांना कोणा आवश्यक असेल, वाटत असेल त्यांनी कृपया हा खात्याशी संपर्क साधून माती घेऊन जावे. गणपती मूर्तीचे विसर्जन हे प्रत्येक संकुलातील त्यांनी तयार केलेल्या कुंडामध्ये किंवा महापालिकेने तयार केलेल्या कुंडी किंवा कृत्रिम तलावामध्येच ह्याचं विसर्जन करण्यात यावे, ही नम्र आव्हान. दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांविरोधात पर्यावरण संरक्षण कायदा 1986, CPCBचे मार्गदर्शक सूचना 2020 व कल्याण डोंबिवली महानगरपालिका नागरिकांची सनद 2000 च्या अनुषंगाने संबंधितांविरोधात कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. तरी सर्व नागरिकांना, विक्रेत्यांना व मूर्तिकारांना नम्रपणे आवाहन करण्यात येते की ह्या वर्षी कृपया फक्त शाडूच्या मातीच्या मूर्ती व पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरे करण्यास महापालिका सहकार्य करावे. धन्यवाद. कल्याण डोंबिवली महानगरपालिका